विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला अंमली पदार्थांचा मुद्दा चर्चेत। ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या पोलिसांना थेट बडतर्फ केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। अँटी नार्कोटिक्स सेलला बळ देण्याची जयंत पाटील यांची मागणी। महागाईच्या विरोधात काँग्रेसचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत, काँग्रेस आमदारांच्या घोषणा। किरण पावसकरांचं पाळणाघरावरील वक्तव्य त्यांचं वैयक्तिक, पक्षाचं नाही। उदय सामंत यांच्याकडून स्पष्ट। तर पावसकरांना शिंदेंनी लाथ मारून हाकललं पाहिजे। अंबादास दानवे आक्रमक, राऊतांची देखील टीका। अपुऱ्या विकास निधीचं तुणतुणं वाजवणाऱ्या फुटलेल्या खासदारांनी मंजूर निधीपैकी तुटपुंजा निधी वापरल्याचं उघड। संजय दिना पाटील यांनी अवघा 1.1%, वाकचौगुरेंनी 4%, तर ओमराजेंनी 10% निधी वापरल्याचं समोर। पुण्यातील मंतरवाडी परिसरामध्ये व्यावसायिकाच्या कार्यालयावरती गोळीबार, 4 गोळ्या झाडल्याची माहिती। लॉरेन्स बिश्नोई गँगनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। मुंबईसह कोकणामध्ये पावसाची हजेरी। मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये पावसाच्या सरींनी बळीराजा सुखावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।